हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अस्पिक्रेशन. आज आपण हे सुंदरसं कॅक्टस बनवायला घेतो आहे. खूप सुंदर दिसतं. अगदी शोपीस म्हणून लिव्हिंग रूममध्ये कोणाला गिफ्ट देण्यासाठी पण खूप सुंदर दिसतं आणि पटकन होणार आहे. हे जे सर्कल आहे ना, आपण हे जे वुलनचं सर्कल बनवलं आहे त्यापासून आता हे बनतं आहे आणि हे क्रोशाने बनवलं आहे म्हणून मी हे क्रोशाचं सगळं साहित्य घेतलेलं आहे. ॲक्रेलिक वूल घेतलेली आहे, कात्री, हुक साईज 3.5 नंबरची मी घेतलेली आहे आणि एक खालती अशी वुडन स्टिक पण मी घेतलेली आहे आणि एक पॉटसाठी तुम्ही कुठलाही कलर घेऊ शकता किंवा रिअल पॉटमध्ये तुम्ही लावलं तरी देखील हे चालू शकतं. आता बघा, हे जे ग्रीन कलरचा जो पार्ट मी केलेला आहे ना, हा वरचा हे पॉट झाला आणि ग्रीन कलरचा हा जो पार्ट आहे ना, हे जे मी वुलन हे जे सर्कल बनवलं याच्यापासून मी बनवलंय. हे असे सर्कल बघा, हे सरळ सरळ केल्यावरती हे असं दिसतंय. फक्त अशा पद्धतीने मी बांधून घेतलेलं आहे. ते मी तुम्हाला आता सांगतेच पुढे कसं करायचं आहे ते. बघा, दिसायला खूप सुंदर दिसतं. लिव्हिंग रूममध्ये शोपीस पण खूप सुंदर दिसतं आणि अगदी वेगवेगळ्या ठिकाणी असं छोटंसं आणि सुंदर छान दिसतं. आता ग्रीन कलर मी पानांसाठी घेतलेला आहे, फुलांसाठी मी पिंक कलर घेतला आणि परागकणासाठी येलो कलर. ही वुडन स्टिक घेतली आहे मध्ये बरोबर ती खोचण्यासाठी. हुक घेतला आहे 3.5 नंबरचं आणि अर्थातच आपल्याला कात्री लागते आणि एक निडल मी घेतलेली आहे सुई नंतर ते ओवण्यासाठी. एवढंच साहित्य मी घेतलेलं आहे. तारेची गरज पडत नाही सहसा, कारण वुडन स्टिकला वरती आपण परागकण असा येलो कलरने केलं तरी देखील होऊन जातं किंवा येलो कलर जरी तुम्ही केला ना तरी पण होईल. आम्ही इथे वूलने केलेलं आहे. मी तुम्हाला दाखवताना मी वूलने दाखवते. तर आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा फुलाला सुरुवात करूया. ऍक्च्युली ना, मी तुम्हाला हे फुल बनवायला ना, मी जेव्हा माझा परांदीचा व्हिडिओ टाकला ना त्यातही शिकवलं आहे. म्हणजे क्रोशाची परांदी, केसाची हेअर ॲक्सेसरीज बनवायला तशीच सेम बनवायचं आहे. बघा, अशी मॅजिक रिंग घ्यायची आहे आणि रिंग घेतल्यानंतर आतमध्ये फक्त आता मी 2 चेन घेणार आहे. एक बघा, मॅजिक रिंग घेतल्यानंतर अशी एक आणि ही दुसरी चेन घ्यायची. आतमध्येच एक डबल क्रोशा घ्यायचा, दोनातून एक, परत यानवर करून दोनातून एक. आता परत यानवर घ्यायची, एक दुसरा डबल क्रोशा घ्यायचा आहे आणि परत एक आणि दोन, एक चेन, दुसरी चेन आणि याच्यामध्ये स्लिप स्टिच घ्यायची सर्कलमध्ये. ही झाली माझी फुलाची एक पाकळी. आता याच पद्धतीने तुम्ही दुसरी पाकळी पण करून घ्या. ही झाली माझी स्लिप स्टिच. ही झाली माझी एक पाकळी. आता दुसरी पण तसंच करायची आहे. तशा 5 पाकळ्या, 6 पाकळ्या तुम्हाला हव्या तशा करा. 2 चेन, एक खांब म्हणजे एक डीसी, सेकंड डीसी, त्यानंतर परत 2 चेन आणि परत सर्कलमध्ये स्लिप स्टिच. बघा, हे झालं दुसरा. अशाच पद्धतीने असेच मी 5 करून घेते आहे पाकळ्या. या 2 पाकळ्या माझ्या झालेल्या आहेत. आता मी 5 पाकळ्या इथे करून घेते पटकन पुढच्या. 5 पाकळ्या करायला पटकन होऊन जातात. ते पटापट करून टाकते मी. आता हे सगळ्यात शेवटच्या बाकीची मी स्लिप स्टिच घेतली आणि इथे मी थ्रेड कट करून घेते आहे आणि एक चेन घेऊन मी हे तसंच ठेवलं आणि आतला जो मॅजिक रिंगचं जे सर्कल होतं ना, ते मी असं ओढून घेतलेलं आहे अशा पद्धतीने गोल आणि नंतर हे 2 जे आहे ना, ते मी बांधून घेते आहे. बाकी काहीच करत नाही. हे जे 2 झालेले आहेत ना, हे दोन्ही बरोबर अशा पद्धतीने आल्यावरती हे मी फक्त बांधून घेते. बांधून घेऊन कट केलेले आहेत. बघा, झालं सुंदर असं फुल हे तयार झालेलं आहे. आता हे फुल तुम्ही वेगवेगळ्या कलरचं देखील तयार करू शकतात. म्हणजे मी पिंक कलरचं घेतलेलं, ऑरेंज कलरचं पण तुम्ही घेऊ शकतात, येलो कलरचं पण तुम्ही घेऊ शकतात. पण माझी ही पेस्टल कलरची शेड आहे ग्रीनची, म्हणून मी हा पेस्टल कलरच घेतलेला आहे जरा. आता मी सर्कल खालचं जे आहे ना, पानांचं कॅक्टसचं ते बनवायला घेते. ते पण अगदी सोपं आहे. अगदी बिगिनर्स देखील खूप सुंदर करू शकतात. पटकन होणार आहे. त्याला पण मी मॅजिक सर्कल घेते आहे. मॅजिक सर्कल घेतल्यानंतर त्याच्या मॅजिक रिंग, मॅजिक सर्कल काहीही म्हणा तुम्ही, त्यात मी आता 3 चेन घेतल्या आणि हा फर्स्ट डबल क्रोशा मी करून घेते आहे. त्यानंतर चेन घेतल्यानंतर फर्स्ट डबल क्रोशा, मग आता हा दुसरा डबल क्रोशा. असे मला पहिल्या 3चा 1 जर आपण डबल क्रोशा पकडला तर टोटल 11 प्लस 3 म्हणजे 12 डबल क्रोशा मला इथे करून घ्यायचे आहेत टोटल. पहिल्या 3चा 1 आपण डबल क्रोशा पकडला. पहिल्या 3 चेन ज्या घेतल्या त्या. अशा पद्धतीने मी आता त्याच्यापुढे 11 डबल क्रोशा घालून घेते आहे पूर्ण सर्कलमध्ये आणि 11 आणि पहिले 3 असे 12 होतील आणि मग मी सर्कल क्लोज करते. आता माझं 12 झालेले आहेत. मी सर्कल क्लोज केला आणि आता बघा, बरोबर तिसऱ्या चेनमधून म्हणजे सगळ्यात वरच्या चेनमधून मी स्लिप स्टिच घेतलेली आहे आणि पुढच्याला सुरुवात केली राउंडला.
दुसऱ्या राऊंडला 3 चेन आणि परत पहिल्या स्टिच मधूनच एक डबल क्रोशा, परत दुसऱ्या स्टिच मधून 2 डबल क्रोशा. इन्क्रीज राऊंड आहे हा, तर दुसऱ्यामधून 2 डबल क्रोशा. आता प्रत्येक स्टिच मधून 2-2 डबल क्रोशा मला घ्यायचे आहेत. प्रत्येक स्टिच मधून 2-2 डबल क्रोशा. हे सेकंड राऊंडचं हे आहे हा. म्हणजे आधी मी 12 घेतले होते डबल क्रोशा फर्स्ट राऊंडला, सेकंड राऊंडला म्हणजे 24 डबल क्रोशा तयार होणार आहे. प्रत्येक स्टिच मधून 2-2 डबल क्रोशा. ज्यांना बेसिक येत नसेल त्यांनी माझी प्लीज बेसिकचे व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये मी डिटेल डबल क्रोशा कसं घ्यायचं ते घ्यायचं सांगितलंय. आणि ज्यांना कळत नसेल त्यांनी आता जरी नीट बघितलं तरी कळेल. यानोवर करायची, 8 टाकायचं, यानोवर करून दोनातून एक, यानोवर करून दोनातून एक डबल क्रोशा. म्हणजे यानोवर करायचं, 8 टाकायचं, परत दोनातून एक, दोनातून एक यान घेऊन. अशा पद्धतीने आता मी ते 24 डबल क्रोशा करून घेते आहे. आता माझे 24 डबल क्रोशा झालेले आहेत आणि मी परत वरची जी थर्ड स्टिच होती त्यातून स्लिप स्टिच घेतली. आता एक चेन घेतली आणि त्याच्या पुढच्या ह्याच्यातून मी स्लिप स्टिच घेते. परत एक चेन, परत पुढच्या स्टिच मधून स्लिप स्टिच, परत एक चेन, पुढच्या स्टिच मधून स्लिप स्टिच, एक चेन, पुढच्या चेन मधून स्लिप स्टिच. अशा पद्धतीने मी सर्कल पूर्ण करते. त्याला एक विशिष्ट पद्धतीचा छान असा आकार येतो. एक चेन घ्यायची, पुढच्या स्टिच मध्ये स्लिप स्टिच, चेन, स्लिप स्टिच, असं करून हे सर्कल पूर्ण करायचं आहे चेन आणि स्लिप स्टिचने. सगळ्यात शेवटी आल्यानंतर मी थ्रेड कट करते आणि त्या फर्स्ट स्टिच मध्ये जो आपण घेतलेला होता त्याच्यात जॉईन केलं. आता मी पूर्ण असे 5 सर्कल करून घेतले आहेत. सेम, काहीही फरक नाही. 5 सर्कल असे करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने जी सुलट बाजू असेल ना ती आतल्या साईडला ठेवायची आणि उलट बाजू असेल ती बाहेरच्या साईडला ठेवायची. म्हणजे आता जी बाहेरून आलेली आहे ती माझी उलटी बाजू आहे. सुलट बाजू जी आहे ती आतमध्ये आतमध्ये गेली बरोबर. अशा पद्धतीने ठेवायचं कारण त्या बाहेरचा भाग येणार आहे म्हणून. परत सुलट बाजू बाहेरच्या साईडने आणि ही जी मी बाहेरची साईड जी दाखवते ती आपली उलट बाजू आहे. आणि अशा पद्धतीने सुईमध्ये दोरावून मी खालून फक्त हे काढून घेते आहे. हे बघा, हे असं एवढा एक दोरा ठेवायचा इथे. हे कट करते मी इथे आणि असा दोरा ठेवते खालती. दोन्ही बाजूने थोडा थोडासा दोरा ठेवा. मी थोडा मुद्दाम तुम्हाला दिसण्यासाठी लांब ठेवते, अदरवाईज तुम्ही अगदी थोडा ठेवला तरी चालेल. सेम आता वरच्या बाजूने पण करायचं आहे. अशाच पद्धतीने दोरा ओवून घ्यायचा आणि हे करायचं आहे. आता ही बघा, जी वरची बाजू जी आहे ना ती अशी आत जाणार आहे. म्हणून मी मगाशी तुम्हाला म्हटलं ना ती सुलट बाजू ना ती आतल्या साईडला, घडी जिकडे मारतो त्या साईडला ठेवा. बघा, आता परत हे अशाच पद्धतीने इकडून पण मी काढून घेते आहे. परत कट करते आणि पुढचं दाखवते हा. आता बघा असं सुंदर सर्कल तयार होतं. आता खालचं जे आहे की नाही, आपण खालच्याला खालचं बांधून घेऊया आणि वरचं वरच्याला बांधायचं बरोबर तो थ्रेड. असं जवळ घ्यायचा आणि एक गाठ पहिल्यांदा मारा, पक्की गाठ काही करू नका. आणि फिक्स झाल्यानंतर मग ती डबल गाठ करा. म्हणजे ही पक्की गाठ इथे दुसरी मारू नका. आता खालची पण एक गाठ मारा आणि नंतर नीट ते व्यवस्थित आहे की नाही हे बघा आणि मग पक्की गाठ मारा. आता हे सगळ्या पद्धतीने व्यवस्थित केले ते बघून घ्या आणि मग पुढची गाठ मारा. म्हणजे ते पक्क होईल दुसरी गाठ. व्यवस्थित दिसते. आता मी दुसरी गाठ इथे मारून घेते आहे आणि तो थ्रेड असा आतमधल्या साईडला टाकून घेईल मी नंतर. थ्रेड असा आतमधल्या साईडला टाकून दिला तरी चालेल किंवा कट केला तरी चालेल. काही तो दिसत नाही. आता मी जे फुल केलेलं होतं की नाही त्याला फक्त मी ही जे वुडन स्टिक घेतलेली आहे त्याला दोन्ही कुठल्याही बाजूने तुम्हाला कलर द्यायचा असेल तर कलर द्या किंवा येलो कलरने अशा पद्धतीने लवकर वरच्या साईडला गुंडाळून घ्या. म्हणजे ते मधोमध जे येलो कलर दिसतो तो बरोबर छान दिसेल. आता थ्रेड कट करून मी चिटकवून घेते हा आणि झालं माझं तयार झालेलं आहे हे. आता बरोबर चिटकवून झालं की माझं खालचा थ्रेड मी कट करून टाकते. आता अशा पद्धतीने मी घातलं, वरच्या साईडने बरोबर आलेलं आहे ते. आणि नंतर त्याला पण
चिटकवते किंवा नाही चिटकवलं तरी चालणार आहे, ते राहतं व्यवस्थित. चिटकवल्यावरती त्याला एक आधार मिळतो बरोबर त्या स्टिकला. जे मधलं जे आपण केलेलं आहे ना, त्याला छान आधार मिळतो चिटकवल्यानंतर आणि ते पक्कं होतं बरोबर. आता अशा पद्धतीने तुम्ही फक्त ते कॅक्टस त्याला लावून घ्या. बरोबर त्याच्या आतमध्ये जातं. अगदी पटकन होणारं आहे आणि खूप सुंदर आहे. गिफ्ट पर्पजसाठी पण छान आहे. लिव्हिंग रूममध्ये शोपीस म्हणून पण खूप सुंदर आहे. बघा पटकन होतंय. आता फक्त तुम्ही त्याला नीट छान सेट. बघा किती सुंदर झालंय तयार. होतंय की नाही पटकन. आणि प्लीज मैत्रिणींनो, माझं चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडलं तर सांगत चला आणि करूनही नक्की बघा. आता बघा हे जे पॉट मी बनवलंय ना, याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवरती. तर प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला जा आणि हा कसं पॉट बनवायचं ते तुम्ही करून घ्या. तुम्ही ॲक्चुअल ह्या अशा क्रोशाच्या पॉटमध्ये लावलं तरी देखील चालेल किंवा नॉर्मल पॉटमध्ये लावा. मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतेय. बघा आता कसं किती सुंदर दिसतंय. आता असंच तुम्ही लिव्हिंग रूममध्ये देखील ठेवू शकतात किंवा एखाद्या कॉर्नर पीस म्हणून ठेवू शकतात किंवा सेंटर टेबलला पण खूप सुंदर दिसतं. तर हे नक्की करून बघा आणि मला तुमचा अभिप्राय कळवा. थँक यू सो मच.